यानंतर बातमी आहे ती पश्चिम आशियातल्या युद्धातून इराणनं मध्य इस्रायलवर क्षेपणास्त्र डागलंय। रामल्लामधील पॅलेस्टिनी नागरिकांची त्यामुळे एकच धावधाव उडाली। या हल्ल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। रामल्लामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांची वसाहत आहे आणि तिथंच क्षेपणास्त्र हल्ला झालेला आहे। या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांची एकच धावपळ उडाली। इराणनं मध्य इस्रायलवर क्षेपणास्त्र डागलेले आहे, त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दुसरीकडे गाझामध्ये इस्रायली सैन्यानं गोळीबार केलेला आहे। अन्नाच्या शोधात असलेल्या नागरिकांवर इस्रायली सैन्यानं गोळीबार केल्याचा आरोप होतोय। गाझातील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। खरं तर गाझामध्ये युद्धबंदी आहे, मात्र मदत केंद्रांपर्यंत नागरिक येत असतात। अशाच काही नागरिकांवर इस्रायली सैन्यानं गोळीबार केल्याचा आरोप होतो आहे। गोळीबारानंतर हे गाझामधील नागरिक धावपळ करताना दिसतायत, पळताना दिसतायत। तर इस्रायलच्या तेल अविवच्या सॅविडोर सेंट्रल स्टेशनवर क्षेपणास्त्राचा एक तुकडा पडला। रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचं यात मोठं नुकसान झालं, तर रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचेही हाल झाले। יש מישהו פה?